ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं, तो अजित पवार किस झाड की पत्ती. राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राऊतांची टीका. मुंबई पालिकेतील बदली बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा. सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. पालिका अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा प्रभूंचा आरोप. मिठी नदीच्या गाळाचे पैसे खाणाऱ्यांची ही चौकशी करा. सुनील प्रभूंच्या आरोपांवर उदय सामंत यांचा पलटवार. संकट काळात मोदी शहांना शरद पवार आणि बाळासाहेबांनीच मदत केली, मात्र मदतीचे पांग कसे फेडले हे सर्वांनी पाहिलं. पवारांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. दोन भाऊ स्वार्थासाठी एकत्र आलेत. नवनीत राणांचा ठाकरे बंधूंवर निशाणा, तर सत्तेसाठी स्वतःची बायको दुसऱ्यांच्या पक्षात पाठवणाऱ्यानं ठाकरे बंधूंवर बोलू नये. अयोध्या पौळ यांचा राणा दाम्पत्यावर निशाणा. कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही. सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्ता भरणेंचं उत्तर. भाजपवर विश्वास ठेवून सगळे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. दादांचे किंवा शिंदेंचे आमदार फोडायचे असा प्रकार नाही. भाजपमधील पक्षप्रवेशावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. महेश कोठारी यांच्यावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला दीपक केसरकर यांचं प्रत्युत्तर. दुसऱ्यांना बोललेलं ऐकून घेण्याची सवय राऊतांनी लावून घ्यावी, केसरकरांची टीका. महेश कोठारेंनी भाजपची बाजू घेतल्यानंतर राऊतांना मिरच्या सोमल्या. पण हिरो आमच्या सोबत, व्हिलन तुमच्या सोबत. तात्या विंचू व्हिलन होता. संजय राऊतांच्या महेश कोठारेंवरील टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. 2014 नंतर राजकारणात भक्त हा शब्द भाजपशीच संबंधित राहिला. राजकारणात भक्त हा शब्द अंधभक्त या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे. सचिन सावंत यांची टीका. मी भाजप आणि मोदी भक्त असं वक्तव्य महेश कोठारी यांनी केलं होतं आणि त्या वक्तव्यावरून सचिन सावंत यांची टीका. मेधा कुलकर्णी स्टंट करणाऱ्या खासदार. ठाकरेंच्या सेनेच्या रेखा कोडे यांची मेधा कुलकर्णींवर टीका. शनिवारवाड्यात शेण सारवताना हातात प्लास्टिक पिशवी घातली. रेखा कोंडेंची टीका. सामाजिक सार्वजनिक अडचणींमुळे पराभव झाल्याचं थोरात म्हणाले. त्यामुळे वोट चोरी झाली ही विरोधकांची नौटंकी. विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून सामंतांची टीका. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय, महायुतीचे नेते कशाला वकिली करतायत. पटोलेंचा पलटवार. दिवाळी नवीन घरकुलात या अंतर्गत बीड जिल्हा राज्यात पहिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत दिली माहिती. जिल्ह्यातील 50,000हून अधिक घरकुलं विक्रमी वेळेत पूर्ण झाली. बीडकरांचं हक्काच्या घरात राहण्याचं स्वप्न साकार झालं. अजित पवारांची माहिती. ओंकार हत्तीला पकडण्यासाठी मोहीम सुरू. कंपाऊंड पूर्ण झाल्यानंतर हत्तीला पकडलं जाईल. दीपक केसरकर यांची माहिती. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी पंचनामे होत नसल्याची तक्रार माजी कृषी मंत्री कोकाटेंकडे केली. कोकाटेंची कार थांबवत शेतकऱ्यांनी तक्रार दिली. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कोकाटेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत पंचनाम्याचे दिले आदेश. दिवाळीनिमित्तानं संतोष देशमुखांच्या कुटुंबानं घेतली शरद पवारांची भेट. वैभवी देशमुखनं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना पेंटिंग भेट दिलं. संतोष देशमुखांची कन्या वैभवीला मेडिकलला प्रवेश मिळाल्यानं पवारांनी तिचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सुनील तटकरेंचा मंत्री भरत गोगावलेंना दे धक्का. रमेश मोरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. रमेश मोरे शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख होते. रमेश मोरेंची गोगावलेंचे विश्वासू सहकारी अशी ओळख. 970 नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर 4 पानांचं पत्रक जारी. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीकडून तेलुगू भाषेत पत्रक जारी. पत्रक जारी करत रुपेश आणि भूपती यांचा गद्दार असा उल्लेख, तर शस्त्र सरकारकडे सोपवून चळवळ विकल्याचा आरोप. अहिल्यानगरमध्ये कोरोना काळात चुकीचा रिपोर्ट बनवल्याचं समोर. गुन्हा दाखल असलेल्या डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला. कोरोना झाल्याचं खोटं सांगून चुकीचे उपचार केल्यानं एकाचा मृत्यू. मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल. दिवाळीनिमित्तानं परळीमध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत दिल्या शुभेच्छा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडेंनी मतदारसंघातील नगर परिषद इच्छुकांच्या घेतल्या मुलाखती. मंत्री गिरीश महाजनांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी. महाजनांची यावलमधील बारीपाड्यातील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी. यानंतर महाजनांनी चुलीवरील भाकर चटणी खाण्याचा घेतला आस्वाद. अमरावतीत दरवर्षीप्रमाणे यंदाही राणा दाम्पत्यानं अंध, निराधार, बेघर आणि दिव्यांगांसोबत साजरी केली दिवाळी. राणा दाम्पत्याकडून किराणा सामानाचं वाटप. मुख्यमंत्र्यांनीही दिल्या फोनवरून दिवाळीच्या शुभेच्छा.
भाईंदर पूर्वमधील जय तिरुपती कॉम्प्लेक्समध्ये चिमुकल्यांनी साकारला सिंधुदुर्ग किल्ला. किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. चिमुकल्यांचं सर्वच स्तरातून कौतुक. ठाण्यात ऐन दिवाळीच्या सणात पावसाचं सावट. ठाण्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस. पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. निफाड तालुक्यात जोरदार पाऊस. काढणीला आलेल्या शेती पिकांना फटका बसणार तर द्राक्ष बागेच्या फळधारणेवर परिणाम होणार. शेतकरी चिंतेत. परभणी जिल्ह्यातील काही भागात परतीच्या पावसाच्या सरी. पाऊस झाल्यानं रब्बी हंगामाची कामं रखडण्याची शक्यता. मुंबईसह कल्याण, बदलापूर आणि उरणमध्ये परतीच्या पावसाची हजेरी. तर रायगड जिल्ह्यातही पावसामुळे दाणात दाण. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्यानं नागरिकांची तारांबळ. कल्याण पश्चिम अनुपम नगर परिसरात घरावर झाड कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान. 2 जखमी. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड कोसळल्याची घटना. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकरी आंदोलन. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याच्या मुद्द्यावरून अर्धनग्न आंदोलन. पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. अतिवृष्टीला महिना होऊनही शेतकऱ्यांना मदत नाही. भूमपरंडा भागातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित. महिन्यापूर्वी पंचनामे होऊनही दिवाळीपूर्वी 1 रुपयाही शासकीय मदत मिळाली नसल्यानं शेतकरी हतबल. काळजी करू नका, धीर धरा. दत्तात्रय भरणे यांचं शेतकऱ्यांना आवाहन. राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत लवकरच खात्यात जमा होईल. भरणे यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीकाठचे पूरबाधित शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित. सरकारनं पॅकेजची घोषणा केली मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच आले नाही. TV9च्या रियालिटी चेकमधून वास्तव समोर. अवकाळी पावसानं राज्यात कांदा, टोमॅटो, बटाटा, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. लाखोंचा माल कवडीमोल भावानं विकण्याची वेळ. ग्रामीण भागातील दिवाळीची रोषणाई पडली यामुळे फिकी. पालघरमध्ये किसान काँग्रेसकडून 1 दिवसीय उपोषण केलं जाणार. सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना पोहोचलीच नसल्यानं काँग्रेस आक्रमक. धनत्रयोदशीच्या दिवशी 2 शेतकऱ्यांची मदत न मिळाल्यानं आत्महत्या. तुळजापूरच्या काटगावमध्ये पुलाअभावी अंत्यविधीसाठी ग्रामस्थांचा नदीच्या पाण्यातून प्रवास. अंत्यविधीसाठी स्मशानाकडे जाण्यासाठी नदीवर पूलच नाही. लवकरात लवकर पुलाचं बांधकाम करा, ग्रामस्थांची मागणी. अन्यथा यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयातच अंत्यविधी करू, ग्रामस्थांचा इशारा. साताऱ्यात प्लास्टिकच्या फुलांमुळे झेंडू फुलांच्या मागणीत मोठी घट. शेतकऱ्यांना मोठा फटका. साताऱ्यातील अनेक बाजारांमध्ये कृत्रिम फुलांची विक्री सुरू. प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर तातडीनं कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. मुंबईतील पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी वांद्रे टर्मिनसला दिली भेट. प्रवासी सुविधांची पाहणी आणि गर्दी व्यवस्थापन व्यवस्थेचा घेतला आढावा. मीरा भाईंदरमधील काशीमीरा परिसरात 2 गटात वाद. मुलीच्या छेडछाडीनंतर डाचकुलपाडा परिसरात 2 गटात वाद. वादानंतर 25 पेक्षा अधिक रिक्षांची तोडफोड. पोलिसांकडून आरोपींची ओळख पटवून अटकेची प्रक्रिया सुरू. प्रताप सरनाईक यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी. रायगड जिल्हा परिषदेतील आर्थिक घोटाळा प्रकरण. चौकशीच्या रडारवर असलेल्या कर्मचाऱ्याची आत्महत्या. कर्मचाऱ्यानं विष पिऊन जीवन संपवलं. आर्थिक व्यवहारात ज्योतिराव बरुडे यांच्यासह 3 गुन्हा दाखल झाला होता. मानसिक त्रास झाल्यानं कर्मचाऱ्याची आत्महत्या.